दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी करमाळा पोलीस स्टेशनच्या डीबी पथकातील पोलीस अंमलदार वैभव टेंगल यांना गोपनीय खबर मिळाली की कुंभेज फाटा पोपळज रोड इथं एक इसम गांजा विक्री करता घेऊन येणार आहे। त्या आधारे पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी सापळा पूर्व तयारी करून करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी यांना माहिती देऊन त्यांच्या सूचनेप्रमाणे सापळा कारवाईसाठी पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या नेतृत्वात एक पथक तयार केले। सरकारी आणि खाजगी वाहनासह सरकारी पंच सोबत घेऊन करमाळा टेंभुर्णी रोडवरील कुंभेज फाटा पोपळज रोड इथं सापळा रचला। एक इसम हातात काळ्या रंगाची बॅग घेऊन रोडच्या बाजूस उभा होता। त्याचा संशय आल्यानं त्यास पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी पथकाच्या मदतीने शिताफीने पकडले। पंचासमक्ष त्याने आपले नाव गौरव प्रकाश माल्हीकर, वय वर्ष 23, राहणार दत्तनगर पुणे, मूळ गाव गेवराई, जिल्हा बीड असं असल्याचं सांगितले। त्याची अंगझडती व बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण किंमत 2,58,250 रुपये किमतीचा एकूण 10 किलो 300 ग्रॅम गांजा खाकी रंगाच्या कागदात पॅक केलेला मिळाला। तो पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी जप्त करून आरोपी ताब्यात घेतलाय। त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला असून कोर्टाने आरोपीस 24 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर करत आहेत। ही कामगिरी सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर, पोलीस उपनिरीक्षक पाखरे, एएसआय शिंगारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल लोहार अजित उबाळे, पोलीस नाईक वैभव ठेंगल, मनीष पवार काजी, पोलीस शिपाई घोंगडे, जगताप, अर्जुन गोसावी, रणदिल शिंदे, गटकुळ, दहीहंडे, येवले व चालक नितीन चव्हाण यांच्या पथकाने केली। या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक रणजित माने व त्यांच्या पथकाचं वरिष्ठांकडून कौतुक करण्यात येत आहे। नमस्ते, मी पी रणजित माने, करमाळा पोलीस ठाणे। काल दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी आमच्या पोलीस ठाणे मधील पोलीस नाईक वैभव राजेंद्र ठेंगल यांना एक बातमी अशी मिळाली होती की करमाळा पोलीस ठाणे हद्दीमधील कुंभेज फाटा इथं एक व्यक्ती काही गांजासारखी नशा करणारे पदार्थ विकण्यासाठी येणार आहे। सदरच्या माहितीवरून आम्ही सापळा रचलेला होता। त्या रचलेल्या सापळ्यावरून सदर वर्णनाच्या व्यक्तीला ताब्यात घेतला असता त्याच्याकडे त्याची बॅग, काळ्या रंगाची बॅग चेक केली असता त्यामध्ये साधारण 10 किलो गांजा मिळून आलेला आहे। त्या व्यक्तीचं नाव गौरव प्रकाश माल्हीकर असं असून तो मूळचा गेवराई जिल्हा बीड येथील रहिवासी असून सध्या तो दत्तनगर पुणे येथे राहत आहे। सदर आरोपीला सध्या अटक केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। आणि सदरची जी कामगिरी आहे ती आमचे पोलीस अधीक्षक सर श्री अतुल कुलकर्णी सर, आमचे ऍडिशनल एसपी सर श्री प्रीतम यावलकर सर, डीवायएसपी सर श्री अजित पाटील सर, श्री नारायण शिरगावकर सर, अकलूज डीवायएसपी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे। साधारण 2,58,250 रुपयांचा 10 किलो गांजा जप्त केलेला आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।